स्कूल ठीक करो या अभियानाच्या अंतर्गत अभिजित दिपके हे आता हिंगोलीमध्ये पोहोचलेत। लिंबाळा गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचं या मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं। शाळेला नवे 4 शिक्षक देण्याची मागणी देखील अभिजित दिपकेंनी केली आहे। जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं दिपके म्हणतायत। अभिजित दिपके यांच्याकडून हिंगोलीमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी सध्या केली जाते आहे। त्यामुळे अभिजित दिपके हे सध्या हिंगोलीमध्ये पोहोचलेले आहेत। राज्यभरामधील स्कूल ठीक करो हे अभियान सध्या त्यांनी राबवायला सुरुवात केली आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवरती लिंबाळा या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते पोहोचले आहेत। शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय। तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस? जर त्यांचे स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुले या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे। पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाहीये। अधिकची माहिती जाणून घेऊयात। माधव दिपके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। माधव, काय अधिकची माहिती आहे? कारण स्कूल ठीक करो या अभियानाच्या अंतर्गत सध्या अभिजित दिपके हे या शाळेत पोहोचलेत। निश्चित या मिनी स्कूल ठीक करो या अभियानाचा हिंगोलीमध्ये आजचा दुसरा दिवस आहे। 15 ऑगस्टला सुरुवात केली होती आणि आज परत अभिजित दिपके हिंगोलीमध्ये आले आहेत। लिंबाळाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मुख्याध्यापक दारू पिऊन शाळेमध्ये होता असं आढळून आलं होतं आणि त्यावर आंदोलनाचा इशारा अभिजित दिपके यांनी दिला होता। काल त्याला निलंबित केल्यानंतर आज अभिजित दिपके पुन्हा त्या शाळेमध्ये आले आहेत, शाळेची पाहणी केली, परंतु शाळेत शिक्षकच नाहीत। शिक्षक निलंबित केल्याच्या नंतर शाळेत शिक्षक हवा अशी मागणी केली आहे। त्यांनी एकूण शाळेमध्ये 4 शिक्षक हवे अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली आहे। त्यांच्यासोबत केंद्र प्रमुखांचाही संवाद झाला। केंद्र प्रमुख कोऱ्या एका पेजवर लिहून देत होते, परंतु ते अभिजित दिपके यांनी मान्य केलं नाही। आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत लेटर हेडवर लिहून द्यावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर अभिजित दिपके यांचा शिक्षण अधिकारी आसावरी काळे यांच्यासोबत फोनवरून संवाद झालेला आहे आणि आता त्यांना काय लेखी दिलं जातं आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय ती ठरणार आहे। सध्या तरी अभिजित दिपके गावकऱ्यांसोबत शाळेच्या समोर आंदोलनाला बसलेले आहेत।